लोक महाराष्ट्र लाईव्ह, जनतेचा रोखठोक आवाज। आपण आता इकडच्या मतदारसंघामध्ये फिरताय गटामध्ये, आता जनतेला काय संदेश देशाल तुम्ही निवडून आल्यानंतर? आजपासून ग्रामीण येथे आमच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे। जवळपास 11-12 गावाकडून आम्ही आता शिंदाळमध्ये पोहोचलेलो आहे। सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेला प्रचार अजून बंद झालेला नाही। मध्ये एक जेवणाचा ब्रेक घेतला आणि आता पुन्हा सुरू आहे। 44 डिग्री टेम्परेचर आज दिसतंय, पण या टेम्परेचरमध्ये पण आमचे शिवसैनिक, सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जेवणाचं सोडून थोडासा विश्रांतीसह सुद्धा ब्रेक घेतलेला नाही आणि त्यांची ऊर्जा बघून आम्हाला देखील ऊर्जा येऊन आम्ही पण त्या 44 डिग्रीच्या टेम्परेचरच्या तापमानमध्ये थांबायला तयार नाही आणि प्रचार करतोय। एक लोकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय। गावात आल्यानंतर मोठ्या संख्येने मंडळी जमत आहे। या सरकारवरचा जो रोष आहे, या सरकारची मुस्कटदाबी होती, तिला आवाज तुमच्या माध्यमातून आम्हाला आता आवाज आमचा बाहेर निघेल असं लोकांचं म्हणणं आहे। आणि लोक जे या जुमलेबाजीला कंटाळले, खोट्या आश्वासनांना कंटाळले, त्याचा राग व्यक्त करण्याची दाट शक्यता या निवडणुकीत लोकांची दिसते आणि मला वाटतं परिवर्तन नक्कीच आपल्या मतदारसंघात घडल्याशिवाय राहणार। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।